अरे काय झालं याले? हा पियुषले काय झालं? एवढा चेहरा गेला उतरला दिसून राहिला याचा. पियुष, पियुष काय झालं रे? अरे बाबा, काहीच नाही काही तर नाही झालं. काय झालं? काही म्हटलं काय तुम्ही मला? काय म्हटलं? काय म्हणता? मी किती वेळचा पाहून राहिलो तुले. कायच्या गुंतारात होता तू? हा एवढा चेहरा उतरला आणि चेहरा कसा सुकून गेला तू आज? काऊन? काही झालं काय? ऑफिसमध्ये काही झालं का तुया? असा चेहरा सुकल्या वाणी लागून राहिला. नाही बाबा, काही तर नाही झालं, काही नाही झालं. असंच मी येऊन राहिलो होतो. मला लक्ष नाही राहिलं का तुम्ही बसलाय म्हणून. हो काय? आणि आज उशीरही झाला तुला याले. हा केव्हा पाचशे म्हटलं पोरी इथंच बसल्या होत्या वाट पाहत. ते राधिकाही बसली होती, अजूनपर्यंत आले नाही म्हणे. एवढा उशीर काय झाला तो? सांगून गेला होता काय तू एवढा उशीर होईल म्हणून? हो बाबा, सांगून गेलो होतो ना, सांगून गेलो होतो. आज जरासं काम होतं ऑफिसमध्ये, तर म्हटलं तेवढं काम निपटून घेतो म्हटलं, आणि मग जातो म्हटलं घराकडे. काम गिम झालं आणि मग निघालो मी तिथून. असं. माय बाई, भाऊजीचा चेहरा किती उतरल्यासारखा दिसून राहिला. हा बरोबरच आहे ना, सकाळपासून काही खाल्लं नाही पेल्लं नाही. एवढा काय सतन का पप्पा? खाणं नाही पेणं नाही, पोटासोबत काय रे करा. हा बोलचाल करून मोकळं राहा बाप्पा माणसानं. हा खाल्लं नाही म्हणून तसा चेहरा उतरून गेला भाऊजीचा. तेले चालतही नाही ना म्हटलं, बाहेरचं खात थोडी ना काही ते. भाऊजी, तुमचा चेहरा तर लस उतरल्यासारखा दिसून राहिला. अरे काही नाही पूनम, कामाचं टेन्शन असते. दिवसभर कामाचं टेन्शन असते, ते कुठं ना कुठं तर निघणारच आहे की नाही. काही नाही, आज जरासं काम जास्त होतं की नाही, म्हणून. बरं जा तुम्ही. जा तुम्ही, हातपाय घेतपाय धुतो. भाऊजी, मला असं वाटते तुम्ही आज डबा नव्हता नेला ना, म्हणून तुम्ही एकदम गळल्यासारखे लागून राहिले. तुम्हाला म्हटलं मी आवाजही दिला, पण तुम्ही ऐकलंच नाही. सरळ निघून गेले. काय काय रे पियुष, विसरला होता का डबा घरी? विसरून गेला होता तर फोन लावा लागत होता ना, अंकुशनं आणून दिला असताना. आता दिवस पाय काय भिवार काय उपाशी राहिला काय तू ऑफिसमध्ये? नाही बाबा, नाही. ते मला आज भूक नव्हती. माझ्या पोट नाही काय बरोबर नव्हतं, म्हणून नाही का मी डबा नाही नेला होता. काही नाही, तसं काही नाही. विसरून नाही गेलो होतो मी सांगून गेलो होतो. बरं बाबा, जातो मी. जातो मी. जरासं कपडे किपडे चेंज करतो. थकल्यासारखं लागून राहिला आता मुले. हे पूनमही ना भल्लीच चबर करते ना. काले बाबासमोर गोष्ट काढायला लागत होती, डब्बा नेला नाही नेला. हिनं सांगितलं असन ना, राधिकानं सांगितलं असन. तिचा तर आवाज मला काही आला नाही. हिनं सांगितलं असन तिले, डब्बा नाही नेला, असं नाही केलं तसं नाही केलं. आता मी गेलो, आता माझ्याच गोष्टी चालू असन ना घरात. आता असं मन करून राहिलं होतं का भूक तर लय जोरानं लागली. असं मन करून राहिलं का काय खावं आणि काय नाही. आता दिवसभर पाचचा उपाशी म्हटलं. फक्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, साबुदाण्याची खिचडी खाल्ली. पण आता पोट असं करून राहिलं, कोरकोर करून राहिलं. त्याच्यात म्हटलं हे मजा घेऊन राहिल्या. बाबासमोर जर माहीत पडलं गोष्ट का मय राधिकाचं चालू आहे म्हणून तू मय, तर मग बाबा मलाच कल्ला करण. सुनाईले तर ते काही बोलत नाही, मलाच बोलन. मी इथूनच चालून जातो ना, इथं राहणार नाही उभा, मग जास्त काही गोष्ट निघणार नाही. मी इथूनच चाललो जातो रूममध्ये. मला कोण असं वाटून राहिलं, ह्या पियूचा स्वभाव बदलल्यासारखा लागून राहिला. बाई राधिका, काही झालं काय? नाही मामाजी, काही तर नाही, काहीच नाही झालं. राधिका ते कायलेलं पोहोचावं, सांगा ना मामाजीले. मॅटा काय पूनम, तू एवढ्या गोष्टी सांगायला पुरते काय? सासरे होईना, ते बापाच्या जागी होईना. मोठं छोटं भांडण झालं का आपलं मानावरासोबत? मोठं छोटं झालं तर म्हणाले पुरते. एवढ्या तिरगा मिरगीला सांगायला पुरते काय सासऱ्याले? काही बोलतो बिचारे तू. जर जास्त गोष्ट वाढली तर मग सांगू आपण. सध्या नाही, सध्या चांगलं नाही वाटत. लहान गोष्टीत म्हटलं त्याला किती टेन्शन राहते. आपण अजून आपलं टेन्शन देत बसावं का त्याला? नाही, राहू दे आता नाही, नंतर पाहू. नंतर मी बोलतो मी त्याच्यासोबत. आणि जर नाही का ते चांगले वागले तर मग त्याचा उपाय सांगितला ना, तोच उपाय करतो. बरं ठीक आहे ना? तर मग बरं, जशी तुमची इच्छा. बाई काय झालं? कायच्या गोष्टी करून राहिल्या तुम्ही? आणि मला पियूचंही काही बर्ताव चांगला नाही वाटून राहिला. काय झालं? काही झालं का तुमच्या मधात, दोघीच्या मधात? मामाजी, काही नाही झालं. ते जरासं काम जास्त आहे की नाही त्याच्या ऑफिसमध्ये, म्हणून जराशी चिडचिड करून राहिले ते. चिडचिड स्वभाव झाला त्याचा, म्हणून गडबडी सकाळी डबाच विसरले ते. हो नाही करून राहिले होते, डबा काही नेला नाही. मग मामाजी, मी काय म्हणत होती, म्हटलं आता स्वयंपाक गिंपाक तर झाला, सगळं काही बनवलं मी. आज त्यानं डबा नेला होता ना, तर आज स्वयंपाक लवकरच केला म्हटलं आम्ही. तर जेवण करून घेऊ म्हटलं लवकरच. हो मामाजी, आज लवकरच करून घेऊ आपण जेवण. बरं, तर ठीक आहे ना बाई. मी हातपाय घेतपाय धुवून येतो. थोडी आला पियुष. आणि तो कुठं आहे तो? अंक्या कुठं आहे तो? अंक्या नाही दिसला मला लय वेळचा. बाबा, मला आवाज दिला काय तुम्ही? मी इथंच तो बाजूच्या रूम मध्ये. मला आवाज दिला काय? पहा, यायचे कान मोठे तेच आहे. येले बस ऐकू गेला का पटकीने टपकते म्हटलं कुठून ना कुठून. आहे नाही काय? फक्त अंक्या म्हटलं तर हजर झाले ते. काय बाबा, काय म्हणून राहिले होते तुम्ही? अरे मी म्हणून राहिलो होतो, त्या मगाशी म्हटलं ना, आईला आणायला जातो म्हणे. तर म्हटलं तू आईला फोन केला होता म्या. ते म्हणे उद्या पाठवा म्हणे, त्याला नाही आले म्हणे. तर उद्या चालला जातो. सकाळीच निघतो, म्हणजे मग वापस येणं होईल. नाही तर मग जर उशीर केला तर मग उद्याचे दिवस तुला थांबा लागेल तिथं. लवकर निघजो, लवकर घेऊन येऊन जातो तिले.
खरंच काय बाबा, जाऊ का मी उद्या आणण्यासाठी? बाबा बरं केलं तुम्ही फोन लावून दिला होता. आता आईले, आता आई तयारी गियारी करून ठेवा नाही काय. मग मी उद्या लवकरच निघतो ना, लवकरच निघतो तिला आणण्यासाठी म्हटलं. तिच्याशिवाय घराले घर पण नाही आहे. भले आठवण येऊन राहिली आईची आता. मी लावतो तिला फोन. आता तुम्ही म्हटलं होतं फोन घेऊन नका लावू म्हणे. बोलू नका म्हणे, मी बोलन म्हणे तिच्यासोबत म्हणे. म्हणून आम्ही काही फोन घेणं काहीच नाही लावला. आज म्हटलं आज लावून मी आईले फोन. आईले फोनही लावून आणि सांगून तिले म्हणून माझा रिझल्ट लागला म्हणून. पास झालो म्हणून मी म्हणून पाहते किती खुश होईन म्हटलं. लय खुश होईन ते. हो हो हो, खुश होईन ना तू, येईल लय खुश होईन म्हटलं. मोठी आस होती ना तिला लेकरायची, म्हणून तर फोन केला तिनं. तिला काही माहित नव्हतं काय कवासा रिझल्ट लागते आणि कवासा नाही. तर फोन लावला काय तिनं फोन. लेकराईला आस आहे पण तिला आस नाही आहे. बरं जाऊ दे. जाय मग जाय तूही काय आहे तो कर तू ये आणि आपण जेवण जेवण करून घेऊ. मग तू तयारी करून ठेवतो. मग सकाळी लवकर निघाले बरं होते. हो बाबा हो. चला चला राधिका ताई, आपण किचनमध्ये. चला ताटे गिटे काढून ठेवू आपण. अहो हे आले ना, हे आले. जरासं विचारतो ना कसा गेला दिवस कसा नाही. चहा घ्या मागून तर तेले चहा घ्या देतो आणि मग जेवणाचं काढतो. आता तुम्हाला पहिलेच तर सांगितलं होतं मागं मागं नका फिरू म्हणून. अशा मागं मागं फिरांना म्हटलं तर तुम्हाला पायाची धूळ समजून म्हटलं. ते पायाची धूळ समजाले बिलकुलही नका जाऊ तिकडे. चला माझ्यासोबत किचनमध्ये चला बरं. चला आपण ताटे गिटं काढू. धुये नापस धुवून ते हातपाय गीतपाय धुवून टावेलही घेईन. आणि मग भूक तर लागलीच असून ते येऊनही बसून म्हटलं इकडे ताटाजवळ. माय कशी करतो पूनम तू? अहो राधिका ताई तसंच करावं लागते. चला आता चला बरं किचनमध्ये. मला अशी कोण शंका होऊन राहिली का राधिकाचं आणि पियुषचं काहीतरी चालू आहे म्हणून. पण राधिकाने काही गोष्ट नाही काढली आणि हे पोरकं तर काही बोलतच नाही. जाऊ दे म्हणा. असं नाही ते काय नवरा बायको चालूच असते एवढं ना तेवढं. एका घरात भांडे राहीन वाजणार नाही तर मग माहीत कसं पडन का भांडे राहून राहिली म्हणून. आहे नाही काय. चला बा आता मी हात पाय पाय धुवून येतो आणि जेवण घेऊन करतो. पूनम सगळे ताटे गिटे आणले ना तिकडचे. ताटे गिटे आणून घ्यायला पाहिजे होते. राधिका ताई तुमचं लक्ष कुठं आहे? पूर्णचं पूर्ण लक्ष काय तुमचं भाऊजीतच आहे काय? ताट आणलेही म्हटलं, धुतलेही ठेवलेही. किती वेळ झाला? तुम्ही इकडचा गॅस वडा पुसून राहिल्या होत्या तेव्हाच तर धुई केलं म्हटलं. भांडे गिंडे मी लक्ष नाही का तुमचं? पाहिलं नाही का तुम्ही? पाहिलं नाही काय कसं म्हटलं खाली मान टाकून म्हटलं जीवन राहिले होते भाऊजी. असंच करा तुम्ही आता. त्याच्याशिवाय म्हटलं काही पर्याय नाही आहे. आता जर तुम्ही त्याला बोलवायला गेले असता ना, चला ना जेवण करायला, चला ना जेवण करायला, तर म्हटलं अजून भाव खाल्ला असता. म्हटलं असतं आताही नाही येत मी बसले असते उठले असते 4 गोष्टी ऐकवल्या असत्या. आता पहा म्हटलं तुम्ही गेल्या नाही की नाही बोलवासाठी तर कसे आप्पच आले. आप्पच आले आणि येऊनही बसले म्हटलं ताटावर. असंच करावं लागते याच्यासोबत. त्याच्याशिवाय म्हटलं लाईनीवर नाही येत. हवं पुन्हा सगळं काही बरोबर आहे बिचारे, पण सकाळपासून उपाशी तिपाशी होते हो जराशा रागाचे आहे ना. भलं विचारे कसं लागून राहिलं. कसे जीवन राहिले होते बाई, भसं जीवन राहिले होते. असं वाटे का किती दिवसाचे उपाशी आणि किती दिवसाचे नाही. आहे नाही काय बरोबर आहे ना. तर मग सकाळपासून काय भूक लागली नसेल काय, तिथं काय बसलं राहा लागते काय. किती म्हटलं तरी दिमाग तर खर्च करावंच लागते की नाही. आता ऑफिसमध्ये गेलं तर हातापायाची मेहनत नाही राहत पण दिमाग खाते ना. दिमागाचं काम असते ना तिथं. किती म्हटलं तरी भूक तर लागतेच. आता त्याच्या हाताने केलं. आपण म्हटलं होतं का तिले का डबा नका घेऊन जाऊ का नाश्ता नका करू का काही नका करू. त्याच्या हाताने केलं ना मग ते तर भुकतणारच आहे. पण ही गोष्ट तुम्हाला बरोबर म्हणून राहिली बिचारे. जर मी त्याला बोलवायला गेली असती ना तर ते आले नसते म्हटलं. अजून त्यानं भाव खाल्ला असता. मी गेली नाही की नाही तर आप्पच आले आणि जेवायलाही बसले. हे तरी बरं झालं त्याच्या पोटात अन्न गेलं. हो 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 ना राधिका ताई इथे जाऊ द्या आता तुम्ही. भाऊजीनं तर केलं जेवण पण का हे म्हटलं मैच्या माणसानं म्हटलं मामाजीला म्हटलं का मी आते पहिले आणतो म्हणून जाऊन तेल भल कशी साठवून येऊन राहिली म्हणते आपल्या सासूची. त्याचं लस हे चाललं म्हणते आता म्हणते. मग कसं करतो आता उद्या आपली सासू येते ना. मग सासू आली म्हणजे अजून म्हटलं आपल्या घरात अजून झगडा तिथंबा चालू होऊन जाईल. हे पाय पुन्हा आता त्याचं घर होय तर त्यात येणारच आहे की नाही. किती काही म्हटलं तरी आपण तर नंतर आलो. पहिलं त्याचंच होय ना हे घर तर त्यात इथं येणारच आहे. किती दिवस राहील दुसऱ्याच्या इथं 4 दिवस 8 दिवस महिनाभर नंतर इथंच येणार आहे की नाही. हे तर आहे म्हणा त्याचंच घर आहे तर त्याला तर येणंच आहे. पण का राधिका ताई अजून त्या पहिल्याच्या सारख्याच करून काय. भलं विचार भलं बेकार लागते मला असं भांडणं गिणणं. आहे नाही काय नुसते चिडचिड करत राहते. मायबापावर जाते. असं काही बरोबर नाही आहे गड्या त्याचं. हे अशा राहिल्या ना तर मग तर किती काही म्हटलं ना आपल्या तोंडाला किती काही रोखलं ना तरी तोंड वाचतेच त्याच्यासोबत. काय हो पुन्हा आता आपलं काय कसं आहे आपलं चालूच राहते म्हटलं. पहिल्या जिंदगीले लागलंच आहे हे. किती काही म्हटलं तरी आता जाऊ दे. आता इकडचं तर आपलं निपटलंच ना. तर आता असं कर तूही जाय तूही आराम कर. आज सकाळपासून म्हटलं त्याही आराम नाही केला आणि मीही आराम नाही केला. दिवसभर कामं पुरून गेले. आता तूही जराशी लेटपोट कर आणि अंकुश भाऊची जाईन सकाळी. किती वाजता जाते किती वाजता नाही ते त्याचं करून देतो. ड्रेस घेते एखादा का नाही घेत का थस कपड्यानं जाते थस कपड्यानं वापस येते काय तर. आणि काय म्हणते तर काय म्हणते अजून बस झालं आता मग. जाय तू आराम कर मी जातो आता. मी आराम करतो जराशी पाठ टाकतो. आणि तशी म्हटलं तुझी भाऊजी राग भरले असेल ना आता फुगले असेल ना तर आता जातो ना पाहतो खोलीत काय बोलते काय नाही बोलत तर. राधिका ताई मी काय म्हणतो तुम्ही जा गपचूप जा म्हटलं आणि त्याला त्याच्यासोबत काहीच नका बोल जा.
हां दिवस कसा गेला आणि कसा नाही, जेवले नाही जेवले, कशी लागली भाजी कशी नाही लागली, काही नका बोलतो तिच्यासोबत. फक्त जा जा आणि त्याच्याकडे पाठ करून झोपून जा जा. आणि म्हटलं काहीच नका बोलतो तिच्यासोबत. मग तेला असं वाटन का गड्या हे माझ्यासोबत बोलून नाही राहिली. मग ते आप्पाच बोलते म्हटलं तुमच्यासोबत. नाही बोलन तर मग म्हणजा मला. करतो बापा करतो, असं ट्राय करतो. काय करू आता, ट्राय करायच्याशिवाय काही उपाय नाही आहे ना. गमतही नाही हो, पण असे माणसं फुगले तर आपलाही दिवस खराब जाते आणि त्याचाही दिवस खराब जाते. फालतूच फुगणं फागणं आहे की नाही. जाऊ दे मग, आता जातो बाप्पा मी. जातो मी, पाठ टाकतो. तसंही मग अंग भलं दुखून राहिलं बिचारा आज. एक तर म्हटलं पाणी त्याच्यात काम होई घरातले भलं येऊन राहिलं. भारी चाललं बाप्पा आता. मन नाही करत कोणत्या कामाला हात लावायचं, पण करा तर लागतेच. कोणाला सांगू आहे नाही काय. माणसं तरी घरी राहिले, तेला सुट्ट्या राहिल्या का मस्त म्हटलं पलंगावर पडले राहते, सोफ्यावर बसले राहते. असं पाणी गिनी आलं ते साऱ्या गोष्टीची आठवण येते. पण बाईच्या जातीला एक दिवस सुट्टी नाही, एक दिवसही नाही ना. तिचं मन राव नाही राव तिला चहा करावंच लागते, तिचं मन राव नाही राव तिला स्वयंपाक करावंच लागते. आहे नाही काय. भली बेकार आहे बाप्पा, देवानं भल्ली बेकार दिली बाईची जिंदगी. तर म्हटलं सारेला घेऊन चालाच लागते. माणसाला कोणी नाही बोला, पण बाईले म्हटलं 17 तोंड उठते बोलासाठी. 17 तोंड उठाले. बरं जाऊ दे, आपल्याही चालूच राहीन म्हणा. जाय तू झोप आता. जाय, मी जातो आता माझ्या रूममध्ये. मी ऑफिसवरून आलोय तरी म्हटलं या राधिकानं मला कायचं नाही विचारलं. चहाचं नाही विचारलं, पाण्याचं नाही विचारलं. मी स्वतःहूनच आलो, बॅगही ठेवली. कपडे काढून नाही दिले म्हटलं. मग कपडे काढून द्यासाठी स्वतःच गेलो मी तिथं जेवण करायला. आवाजही नाही दिला का जेवण करायला या का कोई या, आहे की नाही. म्हणजे किती 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 इले हे होऊन राहिलं, गुमान होऊन राहिलं, कायचं होऊन राहिलं आणि कायचं नाही. तर म्हणजे जे माया मागं फिरून राहिली होती, आता योग शब्दही नाही बोलून राहिली माझ्यासोबत. पाहिलं ना मी जेवता म्हटलं. त्याला म्हणे अंकुशले घे ना भाऊची भाजी, बापाले म्हणे घे ना मामाची भाजी. आणि मला म्हटलं मला ते पूनम वाढून राहिली होती. पूनम म्हणे घ्या ना भाऊची भाजी. आणि हिनं म्हटलं शब्दही नाही बोलली ना, शब्दही नाही बोलली. म्हणजे हिच्या मनातच नाही आहे ना, हिच्या मनात नाही आहे. नवऱ्यासोबत चांगलं राहिलं हिच्या मनातच नाही आहे. तिला असं वाटून राहिलं का बस आता लय झालं आहे नाही काय. आता ह्या नवरा मला पाहिजे नाही, तिला असं वाटून राहिलं असं ना. आता ते अंधार आली म्हणजे आता झालेच असं, तिचं सारं आटोपलंच असं. आता ते अंधार आली म्हणजे ना तिच्यासोबत बोलतच नाही मी. ते किती काही बोलली ना माझ्यासोबत, बोलतच नाही. एक शब्द नाही बोलत तिच्यासोबत. कसं थेनी बोलून राहिली होती ना. आलो तेव्हापासून एक शब्द तिनं बोलला नाही ना, तर आता मी बोलतच नाही ना. तिने मागंच फिरवता, आता मागं फिरवायले येऊन राहिली वाटते. आवाज येऊन राहिला मुले, येऊन राहिली. मी नाही का इथं झोपून जातो, डोळे लावून घेतो आणि झोपून जातो. नाही डोळे नाही लावत. डोळे लावले म्हणजे तिला असं वाटण का मी झोपून गेलो. मग ते मला म्हणणार नाही ना. मला म्हणणार नाही ते का म्हणजे काही बोलणार नाही माझ्यासोबत. मी डोळे नाही लावत, मी उघडेच ठेवतो डोळे. तिला माहीत झालं पाहिजे ना की मी राग भरलो आहे म्हणून तिच्यासोबत. डोळे तर उघडेच दिसून राहिले, झोपले नाही वाटते अजूनपर्यंत. झोपले नाही. पण आता पूनमनं म्हटलं ना त्याच्यासोबत बोलायचं नाही म्हणे. आता राग भरले तर दिसूनच राहिले. तोंड तर फुगलंच आहे म्हटलं गुब्बाऱ्यासारखं. असं करतो, मी झोपून जातो. डोळे लावतो आणि मी झोपून जातो. मी बोलत नाही ना त्याच्यासोबत. बोलतच नाही त्याच्यासोबत. आता माहीत पडते ना चांगले होते नाही होत. आता एवढं सगळं तर करून पाहिलं, मागं फिरून पाहिलं. 1-2 दिवस थोडी ना झाले, आता 4-5 दिवस झाले म्हटलं. यायचा तणका निघून नाही राहिला अंगातून. आता झालं म्हटलं यायचंही. आता मग सहनशक्ती कमी होऊन राहिली. आता मी जातो, मी तिकडे तोंड करून झोपून जातो म्हटलं. अरे किती वेळ झाला. हिनं तर मला आवाज नाही दिला, कोई नाही दिला. चालली गेली काय वापस. पण आवाज तर आला मुले. पलंगाचाही आवाज आला ना. असं वाटून तर राहिलं ते मा बाजूनं झोपली आहे म्हणून. पण हिनं आवाज नाही दिला ना, कोई नाही दिला. झोपून गेली का हे बाप्पा. हे तर झोपून गेली. का झोपीतच चालत येऊन राहिली होती का ती इकडे. आल्याबरोबर हिला झोपही लागून गेली. आज म्हटलं सकाळी बोलली होती माझ्यासोबत. तेव्हापासून शब्दही बोलली नाही. आताही नाही बोलली. का ऑफिसवरून आलो तर. आणि आता झोपाच्या वेळेसही शब्दही नाही बोलली. का कसा गेला तुमचा दिवस, कसा नाही. चहाही नाही दिला म्हटलं. रोज ऑफिसवरून येतो की नाही मी, तुम्हाला चहा देते. आज तर चहाही नाही दिला, कोई नाही दिला. आणि बस जेवायला देऊन दिलं. बोलली नाही ना कोई नाही. आता रूममध्ये आली आणि झोपून गेली. ओय झोपली काय बाप्पा. तिला तर बोलली झोप लागली. एवढी गाढ झोपीत चालली गेली का हे. आता 2 मिनिटं निघून राहिले असं येऊन. बेडवर येऊन 2 मिनिटं निघून राहिले. एवढी गैरी झोप लागून गेली का इले. कोणारून राहिली तिथं. गराटी घेऊन राहिली का कोणारून राहिली तर. अरे हे तर भली गाढ झोपीत दिसून राहिली मले. हे तर एक चिपकूनच गेले आता मुले. कसं लोटू इथे इले आता. कसा लोटू. तशी तर हे जवळ याले काही पाहत नाही. इले घ्याव जवळ तर दूर पळते. सारे घरातले काम इले सुचते. मय काम काही इले सुचत नाही. आणि आता तर स्वतःहूनच येऊन राहिली बाप्पा. काही समजून नाही राहिलं हिचं. झोपेत येऊन राहिली का पुढे येऊन राहिली का काय करून राहिली तर. पण काही असो म्हणा, मैरा ती का नाही काय भली चांगली दिसते झोपते तेव्हा.
काही नाही काय असं वाटते माझ्या राधिकाले पाहतच राहू काय. पण काय करू, करतेच तशी ना तर माणसाला राग येऊन जाते. राग आले हा पहा किती मस्त दिसून राहिला चेहरा. असं वाटते का एकदम चंद्रासारखा गोल गोल आहे नाही काय. तर माय बहीण आता करू तरी कसं. हे दूर राहते म्हटलं तेव्हाच तर मला दुनियाभराचा करंट येते. आणि आता आता ते हे जवळच येऊन गेली. आता तर म्हटलं 1000 वॉटचं करंट लागून राहिला मला. तर माय बहीण कसं करावं आता, कसं करू तरी कसं मी. आता इले दूर लोटूही नाही शकत आता. हा आता दिवसभराचा राग, रात्री राग तरी कसा करू मी. आता तर म्हटलं माझ्या जीवावर येऊन गेली. आता करू कसं, आता इले दूर ठेवूच नाही शकत माया. आता आता जमत नाही ते. आता आता राग ठेवू मनात का इले प्रेम करू, काय करू. आता चुलीत गेला चुलीत राग. आता आता काही नाही, आता सबूर नाही होत. एक वेळा हात लागला तर आता सबूर होतच नाही. आता उठवतो मी इले, उठवतो आता, उठू ना मग. राधिका, राधिका उठणं, राधिका. काय त्रास देता हो, झोप येऊन राहिली ना, मला झोपू द्या ना. असं आहे ना, मग झोप उडून म्हटलं मोठी झोप येऊन राहिली तुले. झोप्यासाठी म्हटलं नवरा आला किती वेळचा. हा जेवायला विचारलं ना, खावायला विचारलं ना, चहाचं नाही विचारलं. आणि आता मस्त झोपून राहिली आहे ना, चांगली झोप लागून राहिली तुले. मग झोप उडवतो आणि स्वतः मस्त आराम करतो आहे की नाही. आता तुम्हीच तर म्हणे माझ्यासोबत बोलू नको. तुमच्या मागं मागं फिरून राहिली होती तर म्हणे माझ्यासोबत बोलू नको म्हणे. मग नाही बोलून राहिली बाप्पा मी, काय करू मग. मागं मागं फिरू काय आता तुमच्या. बरं झालं असं ना आता. झालं असं, संपव आता. लय झालं म्हटलं, 4 दिवसापासून डोकं खराब होऊन गेलं सारंच सारं. आता आता जाऊ दे, आता मस्त मूड बनला म्हटलं. आता काही मूड काही खराब करू नको. हो काय, आपल्या वेळेस सगळं काही माप. आपल्या वेळेस सगळं काही माप म्हटलं. आणि आमच्या वेळेस बस काहीच नाही. तुमचं सगळं काही तुमचं चालवत जा. चांगले तुम्ही स्वतःच होत जा आणि स्वतःच तोंड फुगवत जा. चालत असते, जीवन होय ते. एवढीला गोष्टी घेऊन नाही धरा काय काय घेऊन नाही बसा लागत. घ्या बरं. आता हे पाय, आता माझ्याकडून बोलणं निघून राहिलं. चल मग आता. चला तयारी लागा, आहे की नाही. चला मग आता. आता आम्हाला आराम करू द्या बा जरासा. आतापर्यंत बाई हा रुपेश आला नाही, किती वेळ होऊन राहिली. हा एवढ्या वाळकोपर्यंत पप्पा पोरं पारं बाहेर राहते. हा मग फालतूच्या धंद्यात लागून जाते. आता जेवण झालं, खावण झालं, आता आराम करावं की नाही रूम मध्ये. ते पोरग पप्पा बाहेर गेलं, कायच्यासाठी गेलं आणि कायच्यासाठी नाही. आता त्याची माई बसली होती ना इथं, किती वेळची वाट पाहून राहिली होती त्याची. हा तर आता दादानं आवाज दिला तर ते गेली पप्पा. मी म्हटलं मी बसतो म्हटलं. पोरग आल्यावर घरात कसं मनात मन येते. पोरग लेकरं घरातच राहू बाप्पा. रातचे बाहेर गेले की नाही का भल्लं मन कसं होते. एक तर म्हटलं वातावरण काही चांगलं आहे नाही. जिकडे तिकडे मारा कुटी पाणी धाणी हेच चालू आहे. म्हणून नाही काय जवान सवान लेकराईले बाहेर राहू द्याच्या कामाचं नाही राहिलं बाप्पा. आता हे वातावरण बिलकुलही नाही राहिलं. अरे आतापर्यंत झोपली नाही काय तू. हा किती वेळ होऊन राहिला, झोपून जाय ना. अरे काय झोपू मी. हा तुझी आई म्हटलं आतापर्यंत वाट पाहून राहिली होती तुझी. हा माया रुपया येईन आणि रुपयाला काही फिकरच नाही पप्पा. आता येऊन राहिला तू. एक तर वातावरण चांगलं नाही आहे. कोणाचं काही सांगता येते काय. थोड्या रात्री हे चायना आणि फैना घालून कायले फिरत बसतो. आपलं आराम गिराम कराव, दिवसभर वावरात राहतो. हा आणि रात्रीचं जेवण खावण कराव आणि लवकर झोपून जाव. हो आता टाइमच कुठं भेटून राहिला मला बाहेर झाले. आणि तसंही म्हटलं आता मी सगळा दोस्तांना सोडला. मी इथंच बसलो होतो बाहेर मोबाईल पाहत. मी दोस्तांना पुस्तानात नाही राहून राहिलो आता. जे माझे जीवलग मित्र आहे 1-2 फक्त तेच. बाकीचे म्हटलं जे होते चिल्लर चाललर मी सगळीला सोडलं म्हटलं. आता मी त्याच्यासोबत राहतही नाही आणि मला वेळ भेटतही नाही. कारण की सकाळी उठाव, बाबाचं काय असते ते आणून घेऊन द्याव. आणि नंतर मग वावरात जातो, वावराचं पाहतो. मला वेळ तरी भेटते का आता नाही भेटत मला वेळ. आता लागलो मी, आता माझ्या कामी लागलो मी. आता नाही आहे. आता बाबाला काही टेन्शन करायची गरज नाही आहे. आणि तू कायला बसली. मी येतच होतो ना, मी मोबाईल पाहत बसलो होतो बाहेर. येतच होतो मी घरात. पण अरे बाबू मोबाईलही पाहून राहिला होता तर घरात पहा ना, बाहेर कायले. घरात पहा. आता पाय बरं तुही माय म्हटलं आतापर्यंत बसली होती, आत्ताच गेली. असं आई नाही काय, आई तशीच काळजी करते. मी काय म्हणतो आत्याच जाय ना तू झोपून जाय. मी जातो आणि मी झोपतो आता, आराम करतो. रुपया मी काय म्हणतो, मला तुझ्यासोबत ना बोलायचं होत. माझ्यासोबत बोल ना काय बोलायचं होतं. अरे तुझ्या बायकोच्या विषयी बोलायचं होतं मला. रश्मीच्या विषयी काऊन, काय झालं आता, काय केलं तिनं. काय झालं. पाहिले तू इथं बस, मग सांगतो तुले. का रे रुपया, म्हटलं तू तुझ्या बायकोवर काही लगाम गिकाम कसतं का नाही कसत. काऊन आत्या,
कोण अशी बोलून राहिली तू? काय झालं आता? काय झालं म्हणता? अरे तुझ्या आईलेनी सांगितलं तिनं, कोणालेनी सांगितलं, आणि ते कोण होय म्हणते बाजूची, तिच्यासोबत गेली होती. हे असं चांगलं आहे का सुनवायरीचं? आता कुठं जायचं असलं तर घरात मोठे सोटे आहे तर तिला सांगावं नाही काय का मी इथं चालली का तिथं चालली. आणि मी आली म्हटलं तेव्हापासून त्या स्वयंपाकावर लक्ष दिलं काय? कसा तरी स्वयंपाक करून राहिली. नुसतं भलं भलं पाणी टाकून देऊन राहिली. आता जाणबुजून करून राहिली का तिला येत नाही तर ते देवच जाणे म्हणा. तर म्हटलं मी तिला म्हटलं असंच, म्हटलं बाई विचारून जात जाय ना कुठं जातं तर. किती वेळची गेली म्हटलं. आता कोणी पाहुणे येते पाहाले त्या बाबाले. नाही पाहुणे आले तर कोणी येते घरी. आता आपल्या घर तर सगळ्यासाठी खुल्लाच आहे. तर म्हटलं तू आईले उठवून चहा पाणी सारं करा लागते. एक तर बिचारी म्हटलं सारा दिवसभर तुझ्या बाबाच्या ह्याच्यात लागली राहते, तेच करत बसते. तुही माय ते घरचंही पळीन आणि त्या बाबालाही पळीन काय. कसंही स्वयंपाक करून ठेवून देऊन राहिली. जनावर खात जा खात जा खात जा. तिचं असं मनात येते तसं. जरासं बाबू तिला जरासं टाईट कर. नाही तर म्हटलं मला माहीत झालं तिच्याविषयी कसं काय केलं होतं तर तिनं. अजून म्हटलं तुला किरायानं जायची पाडी येईल. माझी गोष्ट ध्यानात ठेव जो. नाही आत्या नाही. ते बाहेर गेली होती, अशीच गेली असेल ते बसा गिसासाठी. बाहेर कशासाठी गेली होती तर ते. आणि आता किरायाची नौबत नाही येत. आता तिला सरळ तिच्या माहेरी पाठवून. आता नाही येत किरायाची नौबत. आता मी मायबापाला थोडी न सोडणार आहे. एक वेळा सोडलो, आता काय 50 वेळा तेच धंदे करण काय. मायबापाला सोडायचे म्हटलं मला बायको 17 भेटून जाईल. बायका म्हटलं काही हे नाही आहे. किती काही केलं तर भेटते, पण मायबाप थोडी ना भेटणार आहे मुले आता. करून पाहिलं म्हटलं मायबापाची सर कोणात येत नाही. कुठे गेली होती तर ते? मला तर माहित नाही. कवता स्टेशनरीत काही कुठं गेलती म्हणते बाप्पा, कोणत्या दुकानात गेलती तर सामान आणतो म्हणे. सामान घेतलं वाटतं तिनं. काय काय घेतलं काय काय नाही तर. तिला लागलं गिगलं तर स्वतः सोबत नेत जाय ना. कोणाही सोबत पाठवणं चांगलं आहे का हे असं? नाही आत्या, मी आता तिला पैसे दिलेच नाही. ते मला मागून राहिली होती म्हणे मला 1000 रुपये पाहिजे म्हणे. सामान गिमान आणायचं आहे म्हणे, कानातले बांगड्या. पण मी तिला पैसे गिसे नाही दिले. मग ते पैसे कोणा दिले तर आईनं दिले असन तिले. आईनं दिले असं तेच घेऊन गेली असन ते मग आणण्यासाठी. अरे आणाले काही नाही आहे. आणि तुझ्या आईनं नाही दिले पैसे. काय माहित कुठून घेतले आणि कुठून नाही तर. जरासं ध्यान ठेव. मला पैशातही म्हटलं हात लपकेपणा दिसते तिचा. आता मया काम होतं. तुझी आई तर आहे म्हटलं साधी सुधी. ते काही एवढं हे करत नाही. आता काय करन ते तुझ्या समोर तिनं हात टेकले. आता त्याही मोठे हे केले होते म्हणते ना पहिले. कराले आता एकुलता एक पोरगा आहे. कोणत्या मायचं मन नाही दुखत. दुखाले आता तिलाही वाटते का ते तुझा संसार चांगला झाला पाहिजे. तर ते काही लहान सुहान गोष्टीत काही बोलत नाही. डोळ्यानं पाहिजे आणि गप्प बसते. तर जरासं ध्यान ठेव तुझ्या बायकोवर. नाही तर बस एखाद दिवशी म्हटलं चिमणीसारखी ओढून जाईन ना आणि हाती नाही येणार. मग हाती आले. मी काय म्हणून राहिली तर माझी गोष्ट ऐक तू. हो 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 आत्या हो. देतो ना मी, देतो, लक्ष देतो मी. तू काही काळजी नको करू.